तर आता मित्रांनो आपण एका ओढ्यापाशी आलेलो आहे. ओढा म्हणजे छोटासाच आहे, लय मोठा नाही, पाणी पण बारीक आहे. तर चला आता आपण इथनं पुढे जाऊया. तर काही जण मागे पडलेले आहेत, ते आता कोट आणि ते धुत आहेत तिथे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर आता मित्रांनो पावसाला पण सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता चिखल बघा माग आता अशी जी पडता पडता वाचलेत. तर चला आपण आता या चिखलातनं जाऊया. तुम्हाला चला दाखवतो आता पुढे काय काय झालंय. तर आता मित्रांनो हे दादा पडलेले आहेत, तुम्हाला ती व्हिडिओ मध्ये दाखवता आलं नाही. मी आता लय जोरात माग पडलेले आहेत. तर तुम्ही आता हे घनदाट जंगल बघा आणि हे बघा ह्यांचं काही दुसरंच चाललंय. तो बघा ही पण आता पडता पडता वाचलं. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकताय सर्वजण एका साईडनं आणि ह्यो वाघ एका साईडनं निघाला आहे. ते बघा ते जे काय चौथच चाललेलं आहे. तर मित्रांनो आम्ही सगळे पुढे आणि एकटाच माग आहे. हे बघा हे पण आता पडता पडता वाचला. तर हे बघा आता या दादानी तर शँडेलच हातात घेतलेला आहे. तर चिखलच असा आहे की शँडेलच तुटतंय मित्रांनो. तर मित्रांनो आता पाऊस असल्यामुळे फोनवरच्या कॅमेऱ्यावर सारखं पाणी पडतंय, त्यामुळे काही व्हिडिओ सरळ येईना झालेत. त्यामुळे तुम्ही समजून घ्या आता. काय परिस्थिती बघायची आहे, परिस्थिती अशी आहे ना, हातात घेतल्याने बरं नाही तुम्हाला मला खांद्या वेळ लागला. तर आता तुम्ही ऐकलं असेल महेश दादा कसं म्हणतोय. तर मित्रांनो परिस्थिती अशी झाल्या त्याला बूट हातात घ्यायची पाळी आल्या. बघा तुम्ही आता. राजमाता जिजाऊ जय, हिंदू धर्म की जय. आम्ही इकडे घोषणा देतोय आणि हे बघा इकडे काय करायला लागलं मित्रांनो. तर मित्रांनो हे आमच्या टीम मधलं भूत आहे. तर मित्रांनो पाण्याचा खळखळाट बघा. तर मित्रांनो आपल्या टीम मधला महेश दादा आता पडलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याची पॅन्ट पिन घाण झालेली आहे. तर मित्रांनो आता आपल्या जस्ट मागल्या साईडला एक दादा पडलेला आहे. तुम्ही बघू शकताय त्याचे कपडे पण घाण झालेले आहेत. तर आता मित्रांनो आपण जेवण्यासाठी थांबलो आहे. तर आपण आता इथनं जेवून पावनखिंड 5 किलोमीटर आहे. तर इथनं आपण जेवून आता जाणार आहे. तर चला आता जेवून घेऊया. तर मित्रांनो आपण आता पावनखिंडीमध्ये आलो आहे. तर आता मित्रांनो इथून आपण वर जाणार आहे. वर आता व्याख्यान आहे. चला डायरेक्ट तुम्हाला मी व्याख्यान दाखवतो. सर्वात मोठं जर संकट असेल तर अफजल खान, अफजल खानाची मारी आले. अफजल खानाला मारलं शुद्ध षष्टीचं सप्तमी शालिवान शके 1581 प्रतापगडच्या पायथ्याशी क्रूर कर्मा मूर्ती भंजक देवदृष्टा राक्षस प्रभू रामचंद्रांनी रावणास मारी आले. आई भवानीने महिषासुरास मारी आले. श्री कृष्णाने कंसास मारी आले. तैसे छत्रपती शिवरायांनी अफजल खानास मारी आले आणि म्हणून त्यांना निवांतपणा. तर आता मित्रांनो आपला ट्रॅक संपला आहे. तर चला आपण आता उद्या भेटूया.